गुडघेदुखीचा त्रास आहे का? आणि डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करा. तर काही जण म्हणतात अजून थांबा. मग खरं काय आहे? नमस्कार मित्रांनो, मी आहे कैलास आणि तुम्ही पाहत आहात मल्टी क्युरिओसिटी मराठी. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो अनेक लोकांना त्रास देत असतो, म्हणजेच गुडघेदुखी, सांधेदुखी वगैरे वगैरे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. गुडघेदुखी ही एकच कारणामुळे होत नाही, ती वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. जसं की वाढतं वय, वजन जास्त असणं, जॉईंट वेअर अँड टिअर किंवा इंजुरी. म्हणूनच प्रत्येकाला एकच ट्रीटमेंट लागू होत नाही. काही लोकांना सुरुवातीला फक्त औषध, व्यायाम आणि लाईफस्टाईल बदलाने आराम मिळतो. पण काही केसेसमध्ये गुडघ्याचा जॉईंट हा खूपच खराब झालेला असतो. अशा वेळी इथे खूपच मोठं कन्फ्युजन सुरू होतं की नेमकं करायचं काय, ऑपरेशन करायचं की नाही, असा विचार प्रत्येक त्या व्यक्तीच्या मनात आलेलाच असतो. तर याचं उत्तर अगदी साधं आहे हा. जर तुमचा त्रास सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर लगेचच ऑपरेशन करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही व्यायाम, वजन कमी करणं आणि योग्य ट्रीटमेंट घेतल्यास तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. जर तुम्हाला चालणं कठीण झालं असेल किंवा सतत वेदना होत असतील आणि औषधांनी जर फरकच पडत नसेल, तर मात्र ऑपरेशन हा एकच पर्याय तुमच्या समोर असू शकतो. म्हणजे ऑपरेशन वाईट आहे असं नाही, पण प्रत्येकासाठी गरजेचंही नाही. म्हणून दुसऱ्याचं ऐकून निर्णय घेऊ नका. तुमच्या शरीराची कंडिशन समजून घ्या आणि गरज वाटल्यास दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घ्या. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आयुष्य सोपं आणि सोयीकर होऊ शकतं. आता तुम्ही सांगा, तुम्हाला किंवा तुमच्या घरात कुणाला गुडघेदुखीचा त्रास आहे का? आणि डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण समजावतो ज्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच,